नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। सध्या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये मत कोणाला द्यायचे असा संभ्रम जनतेमध्ये निर्माण झाला आहे। त्यामुळे मत कोणाला द्यायचे हे समजत नसेल तर अभिनंदनच्या आईला विचारा, काश्मीरी हिंदूंना विचारा, अयोध्येच्या संतांना विचारा मत कोणाला द्यायचे, कोठारी बंधूंच्या बहिणीला विचारा, युक्रेनमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विचारा, किसान निधी घेणाऱ्या शेतकऱ्यांना विचारा मत कोणाला द्यायचे, इस्रोच्या शास्त्रज्ञांना विचारा, सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना विचारा, काशी विश्वनाथाच्या भक्तांना विचारा मत कोणाला द्यायचे, तिहेरी तलाक पासून सुरक्षित असलेल्या मुस्लिम महिलांना विचारा, बाबा बर्फानी केदारनाथच्या भक्तांना विचारा, परदेशात कमावणाऱ्या भारतीयांना विचारा मत कोणाला द्यायचे, उदयपूरच्या कन्हैयालालच्या कुटुंबाला विचारा, केरळ आणि ईशान्य भारतातील पीडित लोकांना विचारा, राम जन्मभूमी मंदिराचे स्वप्न कोण पाहते हे सर्वसामान्यांना विचारा, अखंड भारताच्या फाळणीचा इतिहास ज्यांनी लिहिला त्यांना विचारा मत कोणाला द्यायचे, ज्याला 24 तास वीज मिळते त्यांना विचारा, द्रुतगती मार्गाचे जाळे टाकून कोणाला फायदा होईल त्यांना विचारा, भारतीय सैन्याला विचारा, ज्या लोकांना थेट त्यांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत त्यांना विचारा मत कोणाला द्यायचे, कोरोनाच्या काळात ज्यांना अजूनही भुकेल्या लोकांना मोफत रेशन मिळत आहे त्यांना विचारा, ज्यांना आयुष्मान कार्ड मिळाले आहे त्यांना विचारा, ज्या गरिबांना कायमस्वरूपी घरे मिळाली त्यांना विचारा मत कोणाला द्यायचे आहे। मोदीजींनी कतारमधील 8 माजी लष्करी अधिकाऱ्यांना त्यांच्या फाशीची शिक्षा माफ करून भारतात परत आणले। त्या 8 अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना विचारा मत कोणाला द्यायचे। या सगळ्यांचे उत्तर फक्त एकच असेल, आम्ही मत फक्त मोदीजींना देणार। अब की बार 400 पार असेही निवडणुकी दरम्यान म्हटले जात आहे। ते असं का म्हणतात किंवा 400 ओलांडणे महत्त्वाचे का आहे हे आपण पाहूयात। वक्फ बोर्ड रद्द करण्यासाठी लोकसभेत 407 जागांची आवश्यकता आहे। हे काश्मीरमधील कलम 370 पेक्षा जास्त धोकादायक आहे। जर मोदींच्या लोकसभेत 407 जागा असतील तर ते CAA NRC कायदा लागू करून 10 कोटी बांगलादेशी घुसखोरांना हाकलून देतील। मोदींना लोकसभेत 407 जागा मिळाल्या तर अल्पसंख्याक आयोग संपेल। जर मोदींच्या लोकसभेत 407 जागा असतील तर पूजा स्थळ कायदा रद्द केला जाईल। त्यामुळे हजारो हिंदू मंदिरे परत केली जातील ज्यांचे मशिदीत रूपांतर झाले होते। जर मोदींच्या लोकसभेत 407 जागा असतील तर दहशतवादाचे कारखाने असलेल्या मदरशांवर बंदी घालण्यात येईल आणि समान शिक्षणाचा कायदा केला जाईल। मोदींना लोकसभेत 407 जागा मिळाल्या तर केंद्र आणि 29 राज्य सरकार चालवणारी 600 अल्पसंख्याक मंत्रालये जी 70 वर्षांपासून सातत्याने चालत आहेत ती संपुष्टात येतील। जर मोदींच्या लोकसभेत 407 जागा असतील तर ते प्रत्येकासाठी 2 मुलांचा कायदा करतील, म्हणजेच लोकसंख्या नियंत्रण कायदा करतील। जर मोदींच्या लोकसभेत 407 जागा असतील तर संपूर्ण भारतात UCC म्हणजेच एक समान नागरी कायदा लागू केला जाईल, जे 4 निकाह आणि 3 तलाकवर बंदी घालेल। जर मोदींच्या लोकसभेत 407 जागा असतील तर दगडफेक करणाऱ्या आणि दंगलखोरांची 100% मालमत्ता जप्त करण्यासोबत 10 वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे। जर मोदींच्या लोकसभेत 407 जागा असतील तर भारताला जगातील 3री सर्वात मोठी शक्ती म्हणजे अर्थव्यवस्था बनवण्यासाठी IT, मॅन्युफॅक्चरिंग, A1, कृषी आणि पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक 100% वाढवली जाईल। त्यामुळे अब की बार 400 पार असं म्हटलं जात आहे।